नमस्कार मित्रांनो, गाडा मालक बालामोरे या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहेत बोनिवली अड्ड्यामध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत मथुरचे मालक. आज मथुर गुलाल प्राप्त झालेले आहे. त्याच्यासोबत आज अर्जुनसुद्धा गुलाल प्राप्त झालेले आहे. दादा काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? आजचं नियोजन आम्ही बॅनरवर गाडी जमवली होती. पैलवान भूमी श्रीपतशेठ भोईर, कल्याण पिसवली हॉटेल 50-50. पेऱ्याला बैल फुलाजी शेठचा होता. एक बैल लपून होता. पण आम्ही बैल नंतर नेल्यानंतर तिथं दाखवला बैल. आम्ही काय दाखवायचा काय बैल तर पळणार त्याच्या म्हणलं. तर मथुरला जवळ-जवळ आता त्याची डावी साईड असतं, डाव्या खांदा असतं. आम्ही 3 गुलाल घेतले उजव्या खांद्याने कंटिन्यू 3 गुलाल. तर फुलाजी शेठ बरेच दिवस बोलत होता, कशाला आपण पेरा करू, पेरा करू. म्हणलं आता मथुर टाकतोय आम्ही उजव्या पाठीने, डाव्या पाठीने म्हणलं उजवा खांदा. तर बोललं चालेल. मग आपण एक दिवशी नियोजन बसवला. तर विनोदने आणि फुलाजी शेठनी नियोजन बसवून बोनीलला गाडी आम्ही पळवली आणि गाडी गुलालात झाली आमची. बघा खूप सुंदर दादांनी सांगितलेलं आहे आणि आज मथुर आणि अर्जुनने गुलाल प्राप्त करून दाखवलं. काय सांगाल मथुरबद्दल दादा? मथुरनी आणि तो मागे दसरा आहे बघा आम्ही विकला आहे खेळणेवाल्यांना. ही गाडी गेल्या वर्षी कमीत कमी 65 शर्ती घेतल्या कंटिन्यू. गणपत ड्रायव्हर स्वतः पैसे लावायचा त्याच्या पद्धतीत गाडी ही पकडा ती पकडा गणपत स्वतः सांगायचा गाडी गुलालच असायची. पण तो बैल आम्हाला पुऱ्या नव्हता परत दसऱ्या मथुरला म्हणून आम्ही तो विकला बैल. तो परत आता गटाला खेळायला आम्ही आमच्या इकडे आणला आहे. त्यानं म्हणलं गटाला खेळायला द्या इकडं. आमचा एक अजून वासरू आहे कमांडो त्यांनी बी 3 गुलाल घेतले. 8 महिन्याचा बच्चा आहे. त्यांनी बी 3 गुलाल घेतले. तर आता याला जसं जो पेरा भेटतं त्या गुलालातच असतं. कंटिन्यू मथुर गुलालाच आहे. तुम्ही कुठल्या बी मैदानात बघा मथुर गुलालाच असतात. आणि मथुर हा मथुर सारखाच आहे मथुर. बघा मित्रांनो, खूप सुंदर दादांनी सांगितलं. मथुर हा मथुर सारखाच आहे आणि तो करून दाखवतोय. आज पायरासुद्धा सोबत होता अर्जुन. काय सांगाल अर्जुनबद्दल? चांगला पळाला अर्जुन आणि बैल पण पळतो चांगला. काय असं इकडे-तिकडे जात नाही. बैलाला सोबत घेऊन पळतोय. हीच तर मेन खासियत असतं. बैलाला सोबत घेऊन पळाला का त्या ड्रायव्हरला पण हाकलायला मजा येते. कारण का ड्रायव्हर डोळे बंद करून हाकलतो गाडी. थोडी पण इकडे-तिकडे गाडी डगमगली ना, तर मग गाडी ते ड्रायव्हर जरा विचार करतो कोणला मारायचा. सारखी गाडी पळाली आणि सारखं ड्रायव्हरने हाकलला. ड्रायव्हरला पण मी शाबासकी देतो की चांगली गाडी मारली तुम्ही. आणि ती गाडी अशी होती का एक बैल एवढा लपून होता का लास्टला सुट्टी व्हायच्या टायमाला त्याही बैल झोपला. म्हणजे एवढं लपून ठेवला त्याही. कांच्या इथला कोलवलीचा आणि उंबाट्याचा सावळ्या ही गाडी होती. पण एक बैल सांगून होता कांच्यावर गाडी होती आणि मथुर होती. आमचा फक्त फुलाजी शेठचा अर्जुन लपून होता. बघा मित्रांनो, खूप सुंदर असा मथुर आणि अर्जुनची गाडी पळाली आणि आज उत्तम गाडीवर जॉकी होते ते. दादा तुमची ओळख सांगा. आकाश ड्रायव्हर अंतरट कर्जत. काय सांगाल आज मथुर आणि अर्जुन खूप सुंदर गाडी पळवली आणि धाग्यावर ओव्हरटेक केला. हो, घालून ती गाडी टाकून होती 1-1.5 कडे आम्हाला ना अर्जुनवर एवढा विश्वास आहे माझा का मामा पण मला दुसरा कोणाला बोलवताना एवढा लांबची तिकडे देवपाड्याला पण सुद्धा अड्डा होता. त्या अड्ड्याला न जाता मला इकडे बोलायला तू येत असला तरच मी गाडी हाकलतो नाही तर हाकलणार नाही. तर म्हणलो मी येतो तुम्ही बैल घेऊन अड्ड्यात चला मी येतो कोणती काही गाडी असं नाही गाडी तुम्हाला गुलाला लावून देण्याचं काम माझा. बघा मित्रांनो, अशी गाडी पळाली मथुर सुद्धा छान पळाला ना अर्जुन तर काय ओव्हरटेकचा बादशाच आहे. सुंदर गाडी फोटो काढली त्याने ना गाडी गुलाल प्राप्त केला. आज मथुर सुद्धा त्याला अर्जुनला टेक दिला. काय सांगाल? गाडी एकदम जुलून पळत होती. मग जसा मथुरवर शेपूचा हात टाकत होता तसा मथुर पळत होता. अर्जुनला जसा आवाज देईल तसा अर्जुन पळत होता. गाडी टाकून सुद्धा पुढं अर्ध्या छकड्याच्या अंतरात धागव गाडी त्यांनी मारली. बघा मित्रांनो, आज मालकांनी विश्वास दाखवला जॉकीवर आणि उत्तम अशी कामगिरी करून दाखवली आणि गुलाल प्राप्त झाला. दादा तुमची ओळख सांगा. माझं नाव श्रीपत गोपीनाथ भोईर, हॉटेल 50-50, कल्याण ईस्ट, पिसवली गावचा. बघा दादा मागील जो सीझन होती तेव्हा मथुर A1 गाडी म्हणजे तो पाटगाव झाला, उंबरवेढा झाला, गाडीत देत नव्हता. खूप सुंदर अशी गाडी पळायची. हो, चांगलं मी सांगितलं काय 60-65 गाड्या कंटिन्यू घेतल्या. दसरे आणि मथुर म्हणलं तर अनाउन्समेंट पण डायरेक्ट सांगायचं का दसरे आणि मथुरची गाडी आली आणि गाडीच पळत होती. आणि कर्जतच्या मैदानात मागच्याच वर्षी त्याही आझादमध्ये गट पास केला होता. ही पब्लिक बघायला आझाद ही वासरं जरी कोणाची आहेत. एवढी पब्लिक आली होती बघायला आझादमध्ये. ओपनला गाडी होती पण आपण आझादमध्ये पळवली होती. बघा खूप चांगलं असं दादांनी सांगितलं आणि 50-50 हॉटेलचं नाव वर खूप उंचावर नेलेलं आहे. नाही त्या हॉटेलचं नाव आपलं पहिल्यापासूनच आहे असं काही नाही. पण आपण त्याच नावाने हाकलतो गाडी. 50-50च्याच नावाने गाडी हाकलतो. आणि माझी मुलगी कुस्ती खेळते म्हणून पैलवान भूमी श्रीपतशेठ भोईर या नावाने गाडी हाकलतो आम्ही. बघा मित्रांनो, खूप चांगल्या असं नावाने गाडी सुद्धा पळते आणि आज पहिऱ्यामध्ये पळाले अर्जुनचे मालक सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा विचारा दादा कसा वाटतो आजचा आनंद? काय आनंद म्हणजे काय आमचा म्हणजे नियोजनच तसा होता आजचा. तर बोला कुठलाही बैल टाकू दे ताई. आपण गाडी मारणारच. कारण का आपल्याला लई जिद्द आहे आपल्या अर्जुनवर विश्वासच आहे तसा. गाडी बघूनच पळतोय. तर एवढं सर ते बैल थांबवला का बैलच काढत नाही. मी बोललो यार पोरा नाराज झाले अजून काढत नाही. बोला काही टेन्शन नका घ्या होईल ते होईल. बैलांचं काम बैला करतील.
असं. खूप सुंदर असा अर्जुन सुद्धा आज पळाला आणि अर्जुन ॲग्रेसिव्ह असा खूप गरम रक्ताचा बैल आहे आणि खूप मस्ती करत असतो. काय सांगाल अर्जुन बद्दल? अर्जुन पळून आल्यावर त्याला अजून असं वाटतं की अजून पळावा, एवढे त्याला हुरूप आहे म्हणजे पळण्याची असा. जवळ गाडी धाग्यावरून 1 किलोमीटर अंतरावर गाडी थांबायला गेली. काय सांगाल? त्याचा स्पीडच तसा आहे. तो जसा त्याला पायरा असेल ना तसा गुलाल कोणाला सोडतच नाही तो. जसा बैल असेल तसा पळतोय. आज खूप सुंदर असा मथुर सुद्धा अर्जुनला ओव्हरटेक करून आणि धाग्यावर गाडी मारली. काय सांगाल मथुर बद्दल? नाही मथुर पण चांगला पळाला ना. मथुरने जर साथ नसती दिली ना, जर गाडी गटून नसती पळाली तर गाडीच नसती झाली ना. आज मथुरचे मालक 50-50 हॉटेलचे सुद्धा मालक आहेत. काय सांगाल दादांबद्दल? नाही त्यांचं आमचं लय दिवसापासून होते. ते मला लय चिरवायचे. दिसलं धाग्यात की मला बोलायचे, "शेठ तुम्ही बैल नाही देत. मी तुमच्याशी खेळतो." मजाक करायचे आमच्याशी. मी बोललो, "बैल तुमचाच आहे. कधी पण काळ्या रात्री तुम्ही फोन करा मला बैल भेटणारच. बैलाचं काही टेन्शन नाही." खूप सुंदर असे मालकांचा एक जुळ बसतोय आणि गाडी सुद्धा चांगली अशी पळवली. दादा तुमची ओळख सांगा. भावेश फुलाजी वायले. पोरगा माझा पोराचं नाव आहे भावेश. पण आहे त्याला पण जास्त शौक आहे म्हणून ठेवला बैल. नाही तर माझी पण इच्छा नाही आता, कारण का पैरं नाही भेटत आपल्याला. लय पैरे केले मी 95 बैल बदली केले. अजून परत बैल ओळखक आपल्याला भेटलाच नाही अजून परत. पण त्याच्यामुळं असं वाटलं का यायला बैलच नको मला आता. कारण का पैरे मोठे-मोठे पैरे आपण मोठे-मोठे कोठारीच्या सोन्याला मारला, नकऱ्या बादलला मारला, सगळ्यांना मारल्यात आपण. पण जसा पैरा असल्यावर बैल लय म्हणजे या जिद्दीचा आहे. जिद्दीने ओव्हरटेक करतो. ओव्हरटेक करतो गाडी. बघा मित्रांनो, आज कुठेतरी पैऱ्यासाठी अडचण येते आणि ती आज बैल विकायला त्याच्यामुळं बैल दादाने विकायला काढला होता. दादा काय सांगाल अजून? काय नाही, माझं तरी मत आहे की कोणीतरी घ्यावा आपल्या पट्टीत. कोणीतरी नाव करा. असा आपली तर कॅपॅसिटी नाही, आपण गरीब माणूस आहोत. पण बघा मित्रांनो, आज सहकारी सुद्धा आहेत आणि आपले मुरबाडचे सुट्टी मेकर विनोद शेठ धुमाल आपल्या सोबत आहेत. त्यांना सुद्धा विचारा. दादा काय सांगाल? काल मला सेटने फोन केला. म्हणजे 2-4 दिवसापूर्वी आमचा इथंच बोनीला नियोजन झालेलं का गाडी पळवायची आपण. तर बरं पळवायची. ते मला 2-3 दिवसापूर्वी कॉल केला का, "विनोद गाडी बोललो पळवू." आम्ही नाही बोलतच नाही. बोललो पळवायची गाडी पळवायची बोललो. 2 दिवस आमचा कॉन्टॅक्ट आम्ही केला. तर काल संध्याकाळी त्यांना वाटलं का विनोद कॉल करत नाही. ते थोडे कंपोज झालेले. त्याच्यामुळे मी दुसरा नाशिकचा बैल पण हां. उचललाय आता. मग त्यांना मी कॉल केला. बोललो लवकरच या तुम्ही. मग झालं आज चांगली गाडी आम्ही कल्याणमधली गाडी होती, कोल्हेलीमधली. आणि उंबाड्याचं सावली. यांना उंबरठ्याचा सावल्या होता. तर ते आम्हाला पूर्ण म्हणजे 3 घंटे खाली खेळवलं का बैलच काढत नव्हते लवकर. पर गाडी सोडायला आली तेव्हा बैल घेऊन आले. पण जास्त ह्याच्यामध्ये होते ते. पण शर्यत मैत्रीपूर्ण झाली आमची. आज करून दाखवलं. करून मथुर आणि अर्जुनने करून दाखवलं. कोणी कुठल्याही महादेवाच्या नंदीला कमी समजू नये. समजत नाही. यानं तेच बोललो, चांगला बैल असू दे, कुठलाही बैलाचा आपण याने खोर नाही करायची. बैलांचं काम बैला करतील. मालकाची इज्जत ठेवायचं बैलांचं काम आहे. दादा आज मथुर तुमच्याकडे असतो, तुमच्या नियोजनामध्ये असतोय आणि मागील 2 वर्षापासून नियोजन तुम्हीच करत असता. कारण आज 50-50 हॉटेलचं नाव आणि मथुर एक वरच्या लेवलला नेत आहे. काय सांगाल? काय झालं माहिती आहे का, पहिलं आता दसऱ्या बैला म्हणून म्हणे आम्ही पनवेल खेरण्याला बैल दिलेलं आहे. तर हीच गाडी आमची पळायची भरपूर. म्हणजे गेल्या वर्षी आदतमध्ये आम्ही ओपनच्या गाड्या मारल्या गटाला आपल्या कर्जत केसरीला. नाही यावर्षी पण घरी एक लहान वासरू आहे, चांगला पळतो. त्याच्यासाठी मग तो चांगली शिस्तीचा बैल आम्ही तो मागून घेतला ना. मथुरला आता हा ना अर्जुननं मथुर पाहिलं, पण त्यांचं नियोजन झालेलं आहे. बघू आता त्याला कुठून नाशिकचा वगैरे नाही तर मग टाकू कोणता बैल भेटेल तो. बघा मित्रांनो, खूप सुंदर असा मथुर आपल्या सोबत आहे आणि अर्जुन सुद्धा आहे. बघा मथुर हा 1001 मथुर सारखीच क्वालिटी दिसते आणि आज तो तसंच नाव करत आहे. जवळजवळ 2 वर्ष गुलालामध्ये आहे आणि सहकारी सुद्धा सोबत आहे. दादा काय सांगाल? आम्हाला एक जिद्द होती का दादाला बोलले मी रात्री एक गाडीचा बॅनर आलाय, मी बोललो फोन करतो त्यांना. दादा म्हणले करा. मी फोन केला, दादा बोला अशी अशी गाडी आहे. बोलते चालेल. तर 12 वाजेपर्यंत आम्ही गाडी बघतच होतो. त्यानंतर फोन केला का दादा चालेल म्हणून गाडी खेळायची. रात्री 1ला बॅनर बनवला आम्ही. त्यांना बोललो सकाळी गाडी लवकर खेळायची. त्यांना 12चा टायमिंग दिला. तर ते 12 वाजता आले. पण ते गाडी खाली नाही आल्या, 3 वाजवले. 4 वाजता गाडी समोर आले धाग्या म्हणजे सुट्टीवर, तरी ते बैल झुपत नव्हते. त्यांना बोललो बैल झुपा नाही तर आम्ही गाडी सोडून देऊ. ते सावल्या आणलं जसं म्हणजे साईडला सावल्या आणलं. त्यांना बोललो चालेल बोला आम्ही खेळू. तर सोडली गाडी आम्ही. आमची म्हणजे एकदम इच्छा पूर्ण झाली. आज करून दाखवलं. करून दाखवला अर्जुनने. आज अर्जुन पण खूप सुंदर असा गुलाल प्राप्त होतोय आणि धाग्यावर सुद्धा अर्जुनने एक हातावर गाडी मारली. काय सांगाल अर्जुन बद्दल? अर्ध्या चकड्याने आमचा गाडी मारतो अर्जुन. म्हणजे सुतात आला ना की कोणत्याच बैलाला कमी पडत नाही असा. काय तो- सांगाल तुम्हाला पहिऱ्याच्या काय अडचणी येतात का? आता काय मोठे मोठे बैलवाले आहेत ना,
छोट्या बैलवाल्यांना बैल देत नाही आणि आपण काय पडतो पैशामध्ये कमी पडतो असा विषय आहे. पण मोठ्या बैलवाल्यांना एकच सांगणं आहे आमची इच्छा का एकदा तरी बैल देऊन बघा गरीबाला तर त्यांची तरी काय खुशी आहे असं. बघा दादा सुद्धा बोलतो ना त्यांना बोला. त्यांच्या बैलात जेव्हा कमी पडेल ना त्या दिवसाला बैलाची येसून सोडून बैल इथनं सोडून देईन मी. कोणताही बादशाह असू द्या. फक्त 1 नंबरवाले समजा भुंगा झाला, सैराट झाला, आपण त्यांची नाही टक्कर घेऊ शकत. बाकी 2 नंबरवाले कोणी पण सांगा बघा आमच्या बैलाच्या झुपा आणि कमी पडला ना त्या दिवसाला येसून सोडून सांगा कोणी पण धरून न्या बिंदास. बघा एवढी मित्रांनो, गॅरंटी आहे आपल्याला. आज स्वतःच्या बैलावर एवढा कॉन्फिडन्स आणि विश्वास सुद्धा आहे का कोणीही बैल द्या आणि आमचा बैल जर कमी पडला तर अड्ड्यामध्ये सोडून दिला जाईल असं दादांनी सांगितलेलं आहे. खूप सुंदर दादांनी सांगितलं. आज अर्जुन सुद्धा दादा खूप चांगलं असं नाव करत आहे. काय इच्छा आहे तुमची, कोणासोबत पळायची इच्छा आहे? अहो आमची इच्छा लय आहे. आम्हाला एक फक्त नावाजलेला मथुर होता त्याला आम्ही एकदा विचारला का एकदा आम्हाला फेरायला तरी बैल द्या. ते पण नाही देत. नसू देऊ दे, जाऊ दे. त्यांचा बैल आहे त्यांच्यावर आहे. बरोबर. आता गेल्या वर्षी पण आपण काय कमी शर्ती नाही केल्या. 350 शर्ती केल्या होत्या त्याच्यातनं 25 शर्ती आपल्या हारल्या त्या फक्त. 325 300 गुलाल घेतले होते आपण. आता पण आपले 39 गुलाल झाले त्याच्यातनं 4 गुलाल पडले आपले. खूप सुंदर असा अर्जुन सुद्धा आहे आणि जर कोणाला दादांनी ऑफर सुद्धा दिलेली आहे, जर कोणाला हा महादेव बिनधास्त विकत पण मागा आपली तयारी आहे ती पण योग्य दराने देऊन मला पैशाची गरज नाही. मी जे तुम्ही समजा तुम्हाला योग्य वाटेल त्या किमतीत सुद्धा द्यायला तयार आहे मी. का तर कोणाचं तरी नाव होऊ दे. आपल्या आता कॅपॅसिटी नाही आपल्याकडे पोरगा एकच आहे. पण त्याचा शिक्षणाच्या याच्यात आपल्याला काही आपण एकटा म्हणून आपण काहीच करू शकत नाही. बरोबर आहे. कारण नियोजन करणं खूप सोपं नाही आहे आणि जर कोणाला हा महादेवाचा नंदी खरेदी करायचा असेल तर दादा तुमचा नंबर सांगा. 9137259825. बघा मित्रांनो, आज दादांनी नंबर सुद्धा दिलेला आहे आणि ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि बैलाची विक्री सुद्धा ह्याच नंबरवर होईल. दादा आजच्या नियोजनासाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद. तुम्हाला पण थँक्यू.